मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. वाळवा, आष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ईश्वरपूर येथे हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय. वाळवा तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी थेट तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. या मोर्चात एकच पर्व ओबीसी सर्व अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांना ओबीसी समाजाकडून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलंय. मराठी समाजाचा समावेश केलेला आहे. त्यामुळं ओबीसी समाजात अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे आंदोलन केलेले आहेत. या ठिकाणी इस्लामपूर मधून हा मोर्चा सुरू आहे. इस्लामपूर मधील महिलाही मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत. त्यांची काय भावना आहे ते आपण जाणून घेऊया. काय भावना आहे तुमची? आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण तर मिळालंच पाहिजे, परंतु कसं आमच्या समाजात बरेच शिक्षणाची किंवा लोक बेरोजगार आहेत आणि आरक्षण 1-2% आहे आणि लोकांना जगण्यास नोकऱ्या नसल्यामुळे शिक्षणात किंवा त्यांची फी भरण्यासाठी सुद्धा लोकांच्या उत्सुकता होते आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. आम्ही दुसऱ्या कुणाचं घेत नाही, पण जे आहे आता समाज वाढता, लोकसंख्या वाढते, त्यामुळे आरक्षणावर आमचा गदा येऊ नये म्हणून आम्ही सर्व एकजुटीने या मोर्चाचं नियोजन केलं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आपण बघतो की या ठिकाणी महिलांच्या भावना आहेत की या ठिकाणी असणाऱ्या ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आहे त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. इतर समाजाला जे तुमचं आरक्षण आहे ते आरक्षण तुम्ही इतर ठिकाणाहून तरतूद सरकारनं करावी अशा पद्धतीची भावना या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. या ठिकाणी अनेक काही महिला आहेत, काही पदाधिकारी आहेत, त्यातल्या पदाधिकाऱ्यांच्याही भावना आपण जाणून घेऊया. आपण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहोत, आपली काय भावना आहे? ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, कारण आरक्षणामुळे आमच्यासारख्या महिला सरपंच होऊ शकल्या, पंचायत समितीमध्ये जाऊ शकल्या, जिल्हा परिषद मध्ये जाऊ शकल्या. जर सगळ्याच समाज ओबीसी मध्ये आला तर आम्हाला राजकीय आमच्यावर अन्याय होईल. आपण बघतो की या ठिकाणी आरक्षण हे शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा राजकीय असो, हे ओबीसी समाजाचं टिकलं पाहिजे अशी त्या समाजाची भावना असलेली आपल्याला दिसून येते. राष्ट्र शासनानं ओबीसीच्या नरड्यावर पाय ठेवणारा जो GR काढला, त्या GRच्या विरोधात महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज आज पेटून उठलेला आहे. खरं तर मराठा समाजाला ओबीसीच्या ज्या घटनेनं दिलेल्या सवलती आहेत त्या ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करून ओबीसींचं कंबरनं मोडायचं काम या GR मुळे झालेलं आहे. तो GR रद्द व्हावा म्हणून वाळवा तालुक्यातल्या सगळ्या ओबीसी जेवढ्या जाती आहेत त्या जातींनी एकत्र येऊन आज या निषेधासाठी मोर्चाचं आयोजन केलंय. पंचायत समितीपासून शहरातील प्रमुख मार्गावरून आपल्या शिवतीर्थावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्यासमोर हा ओबीसी समाजाचा हा भव्य मोर्चा, या मोर्चाचं नाव आहे ओबीसी हक्क मोर्चा. या मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कोणीही नेतृत्व करत नाही. सर्व समाज बांधव पाठीमागं आहेत. 5 आमच्या 54 ओबीसी समाजापैकी 5 मुली या मोर्चाचं नेतृत्व करतील. इथून तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर या 5 मुलीच आपल्या समाजाची ओबीसीची भूमिका मांडतील आणि त्यानंतर याच 5 मुलींच्या हस्ते मान्य तहसीलदार सो वाळवा यांना निवेदन देण्यात येईल. आपल्या ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे, जे 27% आरक्षण आहे, या आरक्षणामध्ये कुठल्याही इतर समाजाचा समावेश न करता आमचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी आमची प्रशासनाकडे शासनाकडे प्रमुख मागणी राहणार आहे. या मागणीसाठी आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मी ॲडव्होकेट ऋतुजा सर्जेराव माळी आज या ठिकाणी वाळवा तालुक्यातील समस्त ओबीसी समाज आमच्यावर होणारे अत्याचार आणि आमच्यावर होणारा जो अन्याय आहे ओबीसी समाजामध्ये जे मराठ्यांना जे आरक्षण देण्यात येणार आहे त्याच्या विरोधात आज आम्ही हा हक्क मोर्चा काढलेला आहे. आज आम्ही हा आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय, कारण जर आमच्या पुढच्या पिढीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यांना शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या त्यांना जे हाल सोसावे लागणार आहेत त्याच्या विरुद्ध आज आम्ही हा मोठा लढा उभा केलेला आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.